नमस्कार मंडळी, आज आपण करतोय उपमा. उपमा बघा कसा मस्त झालेला आहे, रंग छान आला आहे, चवही छान झालेली आहे. दाणान दाणा त्याचा फुलून आलेला आहे, मोकळा मोकळा झाला आहे, परंतु तो घशात फसत नाही आहे. आणि दाणान दाणा फुलून आलेला आहे, अगदी मस्त सॉफ्ट झाला असला तरी त्याचा गिचकासुद्धा नाही झालेला आहे. असा हा उपमा कसा करायचा ते बघूया. असा उपमा झाल्यावर मस्त वरतून बारीक शेव, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातला की अगदी मस्त नाश्ता तयार. तर रव्यासाठी आपण सगळ्यात आधी रवा भाजायचा आहे. रवा भाजताना गॅसची पॉवर मीडियम टू लो ठेवायची आणि कॉन्स्टंटली हलवत रवा भाजायचा आहे. रवा छान फुलून आला पाहिजे, खमंग भाजला गेला पाहिजे, परंतु त्याचा रंग बदलायला नको. अगदी किंचित रंग बदलला पाहिजे. बघा अगदी थोडासा रंग बदलला आहे. रवा मस्त भाजला गेला आहे. तो रवा आपण बाजूला काढून ठेवूया. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तर तडली की त्यामध्ये आपण घातली आहे 1 चमचाभर उडीदची डाळ. उडीदची डाळ घालताना नेहमी ती कपड्याला पुसून घ्यायची आणि नंतर घालायची, कारण त्याला पावडर लागलेली असते, आपण न धुता घालतो म्हणून. उडीदची डाळ एक खमंग तिचा उडीदची डाळीचा सुगंध आला की त्यामध्ये एक कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला मीडियम चिरून घालायचा आहे, फार बारीक नाही, फार जाड नाही. आणि कांदा आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा घातल्यावर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया, तसेच 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि हे छान परतून घेऊया. कांद्याचा रंग बदलायला नको. कांदा व्यवस्थित आपला परतला गेला पाहिजे, नरम झाला पाहिजे. त्याचा रंग बदलता कामा नये. ट्रान्सल्युसंट असा झाला की समजायचं आपला कांदा व्यवस्थित झाला. त्यानंतर आपण यामध्ये टाकणारे 1 पाववाटी टाकले मी मटरचे दाणे. तुमच्याकडे फ्रेश असेल ते फ्रेश टाका, माझ्याकडे फ्रोझन आहे. फ्रोझन फार लवकर शिजतात, त्यामुळे आपण त्याला 1 ते 1.5 मिनिट या कांद्याबरोबर छान परतून घेऊया. याचबरोबर तुमच्याकडे जर गाजर असेल तर बारीक चिरून गाजर घातलं तरीसुद्धा उपम्यामध्ये मस्त लागतं. तर आपण पहिले आता मटरचे दाणे व्यवस्थित फुलून येऊ द्या, म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातील. आणि त्यानंतर घालायचं आपल्याला टोमॅटो. एक जर कांदा मोठा घातला असेल तर टोमॅटो छोटा ते मीडियम साईजचा आणि बारीक चिरून घालायचा आहे. तर टोमॅटो आपण घातल्यावर आपण त्याला परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही करायची नाही, परंतु टोमॅटो व्यवस्थित म्हणजे परतला गेला पाहिजे, त्याचं कच्चं पण पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि थोडासा नरम झाला पाहिजे, इतपतच आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आता माझा टोमॅटो छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे रवा, जो आपण छान व्यवस्थित भाजून घेतला आहे. थोडेसे काजूही तळून घातले. जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर तुम्ही याच्यावर शेंगदाणे तळूनसुद्धा घालू शकतात. म्हणजे तेलात कांदा घालायच्या आधी मी काजू तळून घेतले होते. शेंगदाणे पण घालायचे असेल तर तुम्ही घालू शकतात. त्यानंतर आपण हा रवा घालून घेतला आहे. रवा घातल्यावर सुद्धा 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित रवा या तेलावर परतून घ्यायचा आहे. त्याने काय होतं की रवा आपला मस्त तेलाने कोट होतो, त्यामुळे आपला जो उपमा आहे तो उपमा छान मोकळा मोकळा होतो. आणि त्यानंतर आपण साखर घालून घेतली आहे, चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि रवा छान परतून घ्यायचा आहे. आता पाणी घालायचं. तर पाणी किती लागतं, तर पाणी दुप्पटपेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला उपम्याला लागतं आणि त्याहीपेक्षा थोडंसं जास्त गरम करायचं, कारण काही जो रवा असतो तो जास्त पाणी शोषलं जातं, किंवा जुना रवा असेल तर तो भरपूर पाणी शोषतो. त्यामुळे पाणी थोडंसं जास्त उकळायला ठेवायचं आहे, परंतु घालताना म्हटलं दुपटीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे, जेणे आपला रवा छान फुलून येईल. जर तुम्ही पाणी कमी घातलं तर रवा छान मोकळा होईल, परंतु तो खाताना फसतो. आणि खूप जास्त पाणी झालं तर गिचका लागतो. त्यामुळे पाणी घालताना काय करायचं, दुपटीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे. आणि समजा वाटलं की आपला रवा अजून फुलायचा आहे तर थोडंसं अजून गरम पाणी टाकू शकतात. आणि पाणी नेहमी उकळीचं पाणीच घालायचं आहे. तर आपला रवा बघा आता सैल दिसतो आहे, थोडासा रवा फुलून आला आहे पण थोडासा सैल दिसतो आहे. तर आता अजून आपला रवा फुलायचा आहे. जर तुम्ही जवळून बघितलं तर तो रव्याचे दाणे अजून फुलायचे. त्यामुळे आता गॅसची पॉवर कमी करायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक मंद गॅसवर 3 ते 4 मिनिट ठेवायचं आहे की तुमचा रवा छान फुललेलाही असेल आणि मोकळा झालेलाही असेल. तर बघा असा मस्त रवा फुललेला आहे, मोकळासुद्धा झालेला आहे. तर असा हा उपमा आपला तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.